शिवसेनेला 10 जागांवर विजय मिळालेला आहे। राष्ट्रवादी पक्षाला 18 जागांवरती विजय मिळालेला आहे। काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाहीये। तर ठाकरे सेनेला सुद्धा इकडे खातं उघडताना आले। महाविकास आघाडीलाच खातं उघडता आलं नाहीये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा 0 जागा इकडे मिळालेल्या आहेत। तर इतर पक्षांनाही इथे एकाही जागेवरती विजय मिळालेला नाहीये। सातारा जिल्हा परिषदेतलं हे दृश्य आपण पाहिलं। भाजप सर्वात मोठा पक्ष इकडे ठरलेला आहे। तर जिल्हा परिषदांचे आपण निकाल पाहतोय। सोलापूर जिल्हा परिषद भाजपला 1 हाती बहुमत इकडे मिळताना दिसते। 34 जागांवरती भाजप विजयी झालाय। शिंदेंच्या शिवसेनेला 5, राष्ट्रवादीला 8 जागा मिळालेल्या आहेत। काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीला सोलापूरमध्ये खातंही उघडता आलेलं नाहीये। तर अपक्ष तिघांचा सोलापूरमध्ये विजय झालेला आहे। भाजप बहुमतापासून सोलापूरमध्ये केवळ 1 जागा दूर आहे। सोलापूरमध्ये भाजपला 34 जागांवरती आघाडी मिळाली आणि केवळ 1 जागा हवी आहे। बहुमताचा आकडा आहे 35। सोलापूर जिल्हा परिषदेत दुसऱ्या स्थानी 8 जागांसह राष्ट्रवादी आघाडीवर आहे। तर भाजप हा पक्ष बहुमतापासून केवळ सोलापूरमध्ये 1 जागा दूर आहे। सोलापूरमध्ये खूप मोठी ताकद पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लावलेली होती। सोलापूर जिल्हा परिषद दुसऱ्या स्थानी 8 जागांसह राष्ट्रवादी पक्ष आपल्याला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीनं बऱ्यापैकी मुसंडी माधवी या निवडणुकांमध्ये मारलेली आपल्याला पाहायला मिळतेय। 101 जागांवरती विजय मिळालाय। समाजवादी पार्टीनं धाराशिवमध्ये खातं उघडलंय। तर मंगरुळ गटातून सीमा माडजे या विजयी झालेल्या आहेत। खासदार सुनील तटकरेंचे मेहुणे अजय बिरबटकर हे विजयी झाल्याची माहिती सध्या मिळतेय। तर धाराशिवमध्ये समाजवादी पार्टीनं खातं उघडलंय। हे जे छोटे छोटे पक्ष आहेत, समाजवादी पार्टी किंवा इतर पक्ष, यांचं गणित नेमकं कसं जुळून येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। रत्नागिरीतलं जसं तू सांगितलंस की मनसेनं खातं उघडलंय। खरं तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मनसेनं तेवढी ताकदही दाखवलेली नव्हती किंवा तेवढा प्रचारही केलेला नव्हता। रत्नागिरीमध्ये एक खातं त्यांनी उघडलंय। तर सोलापूरमध्ये भाजपला 34 जागांवरती आघाडी मिळाली। अर्थात खरं तर या महाविकास आघाडीमधल्या तीनही घटक पक्षांचा विचार करायचा झाला तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठिकठिकाणी जाऊन प्रचार केलेला होता। मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा ठाकरेंची शिवसेना असो, त्यांच्या स्थानिक नेत्यांवरच त्यांची मदार होती। त्याच नेत्यांनी त्यांचा प्रचार केलेला होता। तर आपण कोल्हापूरचं चित्र पाहूयात। कोल्हापूर जिल्हा परिषदेचं नेमकं काय चित्र आहे, कसे निकाल हाती आलेले आहेत आपण पाहूयात। तर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 11 ठिकाणी त्यांनी विजयी म्हणजे त्यांचे उमेदवार विजयी झालेले। शिवसेनेचे 10 उमेदवार विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादीचे 10 ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत। काँग्रेसनं 12 जागा मिळवलेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला 2 जागा जिंकता आलेल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं खातंही उघडलं नाहीये। तर इतर पक्षांचा 5 जागी विजय झालेला आहे। एकूण जागा आहेत 68 आणि त्यापैकी महायुती म्हणून विचार करायचा झाला तर कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचंच वर्चस्व पाहायला मिळतंय। अर्थात काँग्रेसच्या जागा या भाजपपेक्षा जास्त आहेत किंवा महायुतीमधल्या तीनही घटक पक्षांचा स्वतंत्ररित्या विचार करायचा झाला तर काँग्रेसनं त्या मानाने जास्त जागा जिंकलेल्या आहेत। मात्र महायुती म्हणून जर विचार करायचा झाला तर कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। लातूर जिल्हा परिषदेचं आपण चित्र पाहतोय। एकूण जागा आहेत 59। भाजपनं 16 जागी विजय मिळवलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेनं 2 जागा जिंकल्यात। राष्ट्रवादी 9 जागा जिंकलेल्या आहेत। काँग्रेसनं इथे 14 जागा जिंकलेल्या आहेत। अर्थात देशमुखांचा हा गड आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 1 जागा जिंकलेली आहे आणि इतर पक्षांनी 3 जागा जिंकलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंच्या पक्षाला इकडे खातंही उघडता आलेलं नाहीये। इकडे सुद्धा 0 जागा आहेत त्यांच्याकडे। परभणीचं चित्र आपण पाहूया माधवी। तर परभणी जिल्हा परिषदेमध्ये एकूण जागा आहेत 56। त्यापैकी भाजपनं इथेही जोरदार मुसंडी मारलेली आहे कारण त्यांच्या 17 जागा निवडून आलेल्या आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या 3 जागा, राष्ट्रवादीच्या 6 जागा, काँग्रेसनं इथे 4 जागांवर विजय मिळवलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 जागा निवडून आलेल्या आहेत। तर शरद पवारांना भोपळाही फोडता आलेला नाहीये। ज्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये ठाकरेंना वर्चस्व मिळवलेलं होतं ते वर्चस्व त्यांना जिल्हा परिषदेमध्ये परभणीमध्ये मिळवता आलेलं नाहीये। परभणीमधून आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। देऊळगाव कुपटा गटातही भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। वालूरमध्ये भाजपच्या साक्षी साडेगावकर या विजयी झालेल्या आहेत। तर परभणीमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली दिसते। चिकलठाणा भाजपचे प्रसाद डासाळकर हे विजयी झालेत। तर रवळ गावात भाजपच्या डॉक्टर सविता रोडगे या विजयी झालेल्या आहेत। तर परभणीमध्ये भाजपचाच बोलबाला पाहायला मिळतोय। देऊळगाव कुपटा गटातही भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे। वालूरमध्येही भाजपच्या साक्षी साडेगावकर यांचा विजय झालाय। तर परभणी जिल्हा परिषदेमध्ये चिखलठाणामध्ये भाजपचे प्रसाद डासाळकर हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे
इथेही आपल्याला भाजपचाच बोलबाला पाहायला मिळतोय आणि पर्यायानं जे महाविकास आघाडीचे तीनही घटक पक्ष आहेत त्यांची मात्र मोठी पिछेहाट परभणीमध्ये पाहायला मिळते. प्रज्ञा. तर वेंगुर्लेच्या तुळसमध्ये भाजपचे बंडखोर विजयी झालेत. खासदार सुनील तटकरेंचे मेहुणे अजय बिरवटकर हे देखील विजयी झालेले आहेत. वेंगुर्ल्याच्या तुळसमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवार सुजाता पडवळ या विजयी झालेल्या आहेत आणि खासदार सुनील तटकरेंचे मेहुणे अजय बिरवटकर हे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर जिल्हा परिषदांच्या या वेगवान निकालाकडे त्याच्या अपडेट्सकडे आपलं लक्ष असेल. तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवत राहू. एक छोटासा ब्रेक घेऊ.